नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता आपल्याकडे असलेलं तुतीचं झाड. हिवन तुतीचं झाड आहे ते. आपण याची लागवड केलेली होती पावसाळ्यामध्ये. हे बघू शकता त्याची पानं कशी एकदम हिरवेगार आणि लुसलुशीत असलेले. हे कोवळे एकदम कोवळे बघू शकता. आणि हे पण मोठं पण बघा, एकदम कोवळं. शेळ्यांसाठी आणि रेशीम शेतीसाठी हिवन तुती, शहतूत ज्याला आपण म्हणतो ते. हे निबर झालेलं पण थोडं मोठं वाढलेलं असून बी ते कवळच आहे. हे पण बघू शकता, हे असं कुरकुर वाजतंय. वाळू लागलं ते आता थोडं. हे बघू शकता, हाईट पण भरपूर झालेली. 16 फुटाच्या आसपास गेलेलं आहे ते झाड. आपण याची कटाई नाही केलेली, पण आता करून घेऊ, कारण की आपण हे राखून ठेवलेलं आहे शो म्हणून. आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये लावलेले आपण. हे बघू शकता आपली मोसंबी. मोसंबीच्या बागेमध्ये ते तूट झालेली होती. हे छोटं झाड लावलेले, त्या जागेत दिलं तर आपण लावून. असंच गावामध्ये होते त्यांनी लावलेले, तर मग आणले त्याच्यातले 1-2 झाड. आणि हे गावरानी तुती, शहतूत. याला शहतूत येतात, पण हे विमलला अजून नाही आलेत. याला येतात, हे गावरानला खूप येतात. ते पण 16-17 फुटाच्या आसपास गेले ते खालून, एकदम उंच गेले. तिची आपण कटाई केलेली. हे बघू शकता, 1 महिना झाला असेल आपण कटाई केली तिथे. हे इकडे गेलं, ती लगे याच्यात हिवन तुतीमध्ये घुसलं. याचा पण कवळा झाड आहे. बघू शकता किती अतिशय कवळे पान आहे. आणि ही शंकरी शेवरी आपल्याकडे बी होतं, दिल लावून आणलेलं आहे आपण. आपल्याकडे पण शेळ्या आहेत, पण शेळ्यांचा व्हिडिओ नाही काढला अजून. करू अपलोड एखाद दिवशी. शेतामध्ये काम भरपूर असल्यामुळे ते शेळ्यांचा व्हिडिओ काढता नाही आला अजून, पण काढू. याची पण चांगली हाईट झालेली. हे बघू शकता शंकरी शेवरी. ही 2-3 वेळेस खाल्लं इथं. मोसंबी तोडणारे आले तिथे, मुलांनी पण तोडला. आणि इतर हे ऊस तोडायला आलेले होते. हे बघू शकता, हे रान नीट केलेले. त्यांच्याकडे शेळ्या होत्या, त्यांनी पण ते मोडू टाकलं होतं. हे बघू शकता खाली हे मोडलेलं. हे खाली थोडा अंधार येतो, पलीकडून दाखवतो. हे बघू शकता, इथं मोडलेलं आहे. हे अशा प्रकारे याची पण खूप हाईट झालेली आहे. याचं पण पान कवळं आहे, बघू शकता. आपण इकडे घेऊ. ही सावलीमुळे दिसा नाही. आता दिसेल एकदम व्यवस्थित. बघू शकता किती हाईट झाली, एकदम मोठं झाले. हे पण एकदम व्यवस्थित आहे. क्वालिटी थोडी लो येते व्हिडिओमध्ये. हे मोबाईल असल्यामुळे थोडं क्वालिटी लो दिसेल, पण परंतु एकदम नंबर 1चा चारा आहे. हे पण बघू शकता, गावरान आहे, पण हाईट भरपूर झालेली आहे. याला गावरान म्हणतात, शहतूत तुती. शंकरी शेवरी पण 1 नंबर चारा आहे. शेळ्यांसाठी आवडीचा चारा असलेला शंकरी शेवरी आणि शहतूत तुती आपण ज्याला म्हणतो ती तुती. हे विवन तुती आहे आपल्याकडं. आणि हे गावरान झाड आहे. दोन्ही पण आपण लावलेले, शो म्हणून लावले होते, पण ते एकदम भरपूर झालेले. आपण दुसरीकडे लावले नाही अजून, ते लावायचे आता पुढच्या वर्षी लावू, पाऊस पडल्यावर. शेवरी पण खूप छान चारा आहे, एकदम नंबर 1 क्वालिटीचा चारा असलेला शेवरी. हे बघू शकता, अतिशय कवळी लुसलुशीत चारा आहे. आपण याची लागण करू शकता. इथले मी नेले होते मोडून घरी शेळ्यांना. 2-3 छोटाले आणलेले काटेवाडी आपण रांदेबायाकडून. हे बघू शकता, त्याची पण हाईट खूप झालेली. हे वाढलंय ते आता.
2 ते 3 महिन्यामध्ये मोठं होईल ते 2 महिन्यामध्ये. एकदम कोवळं लुसलुशीत आहे. याची पण हाईट चांगली झाली, म्हणजे 2-2.5 फुटापर्यंत गेलं आहे. पण अजून थोडं वाढलं म्हणजे पानं बी मोठाली होतात आणि चारा पण भरपूर निघतो ना. हे याला सैतू आलेत, शहतूत. आम्ही सैतू म्हणतो, कोणी अलग अलग नाव असतात त्याला, सगळे अलग अलगच म्हणतात. चला तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये एकदा सांगून द्या. व्हिडिओ आवडला का नाही आवडला. हे मोसंबीचे पण झाडं आहेत आपल्याकडे, हे बघू शकता. खूप मोठे झाडं आहेत आपल्याकडे. आपण मोसंबी बाग असल्यामुळं थोडं चाऱ्याला अडचण होते आपल्याला लावण्यासाठी. पण लावू पाऊस काळ्यामध्ये. आता हे ऊस मोडल्यामुळे इथं ऊसाच्या जागेला लावून देऊ. ही ऊसाची जागा आहे आता भरपूर दिसू शकते आपल्याला व्हिडिओमध्ये. खूप मोठी जागा आहे. हे बघू शकता. इथे आपण चारा लावणार आहोत, थोडाच लावणार आहोत. तरी आपलं 2